प्रभादेवी परळ स्थानकातील एलिफंटन ब्रिजचं पाडकाम करण्याचा निर्णय घेतल्यामुळे स्थानिक नागरिक आता आक्रमक झाले। हा पूल वाहतुकीसाठी रात्री बंद करण्यात येणार होता, मात्र स्थानिकांच्या मागण्या आणि आंदोलन लक्षात घेऊन सोमवारपर्यंत हा ब्रिज असाच चालू राहणार असल्याचं आश्वासन देण्यात आलंय। पावसाळ्याच्या तोंडावर हा निर्णय का घेता? पावसाळ्यात अगोदरच अडचण निर्माण होते, नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याच्या भावना रहिवाशी यावेळी करतात। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। प्रभादेवी रेल्वे स्थानकासमोरील एल्फिस्टन पूल तोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या जागी द्विस्तरीय उड्डाण पूल तयार करण्यात येणार आहे। मात्र इथले जे स्थायिक रहिवासी आहेत किंवा जे राजकीय पक्ष आहेत अनेक, त्यांनी देखील या पूल तोडण्याच्या पाडकामाला विरोध केलेला आहे। कारण अगोदर पुनर्वसन करा आणि मगच हा पूल तोडण्याचं काम करा, अशी या रहिवाशांची मागणी आहे। आणि रात्री देखील त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला पाहायला मिळालेला आहे। आपण जर बाजूलाच पाहिलं तर हा एल्फिस्टन पूल आहे आणि या एल्फिस्टन पूलच्या आजूबाजूला स्थानिक रहिवासी हा गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहेत। हा 125 वर्षीय जुना पूल आहे। मात्र इथले आजूबाजूचे जे रहिवासी आहेत त्यांचं एकच मागणं आहे, अगोदर आमची जी घरं आहेत ती आम्हाला घरं इथेच द्या, आमचं पुनर्वसन करा। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बाजूलाच रेल्वे स्थानक आहे। जाणाऱ्या येणाऱ्यांची पादचाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे। बाजूलाच समोर जर पाहिलं तर 5 मिनिटाच्या अंतरावर केएम असेल, वाडी असेल, टाटा हॉस्पिटल आहेत, अगदी 5 मिनिटाचं अंतर आहे। हा जो एल्फिस्टन पूल आहे हा नेहमीच वर्दळीने भरलेला पाहायला मिळतो। लाखो वाहनं या पुलावरून प्रवास करत असतात। मात्र हा पूल आता काही दिवसातच सुनसान होणार आहे। मात्र हा पूल बंद करण्या अगोदर स्थानिक रहिवाशांनी जी मागणी केलेली आहे त्यांच्या पुनर्वसनाची, ती मागणी अगोदर पूर्ण करा असं स्थानिक रहिवाशांची मागणी आहे। स्थानिकांना विश्वासात न घेता हे काम सुरू केलं असल्याचं इथल्या स्थानिक नागरिकांचा आरोप आहे। त्यामुळे MMRDचे अधिकारी असतील किंवा पोलीस असतील यांच्यामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार आहे आणि त्यानंतरच या पुलाच्या पाडकामाचा निर्णय घेण्यात येणार आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक होत आहे ती सकारात्मक पद्धतीने होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या एल्फिस्टन पुलाचा जो पुनर्विकास पुनर्बांधणी होणार आहे त्यावरून आता वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आक्रमक पद्धतीने आंदोलनं केली जातात का, किंवा हा पूल सुरळीत पुणे जी पुनर्बांधणी आहे ती होणार आहे का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामॅन सुरेशसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।